मुलांनो, वेलकम बॅक. आज आपण शिकूया 10वी लोकभारतीची चौथी कविता, ज्या कवितेचं नाव आहे मन. हे पूरक पठण या प्रकारामध्ये मोडतंय. कविता सुरू करण्याच्या आधी नेहमीची एक सूचना की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असलीच पाहिजे. मी जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तुम्हाला स्क्रीनवर मी प्रत्येक गोष्ट दाखवतो, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक स्टांजा दाखवतो, पण तुमच्या हातामध्ये पुस्तक असलेलं तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. ठीक आहे. तर जिथं जिथं मी जे सांगल, तुम्हाला जिथं जिथं असं वाटतंय की ते लिहून घेतलं पाहिजे, ते तुम्ही पटकन लिहून घ्यायचंय. चला, पान नंबर 15, मन पूरक पठण. ही जी कविता आहे, ऍक्च्युली ही कविता इतकी युनिक आहे. युनिक मी का म्हणतोय की तुम्ही आतापर्यंत कवितेचा हा प्रकार बघितला नसेल. यमकातली कविता बघितली असेल, ज्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो, राईम करणं म्हणतो. आणि मागच्या वेळी मी शिकवलं, ऍक्च्युली ते मराठीमधलं शिकवलं, मुक्त छंद हा प्रकार. तर मुक्त छंद मध्ये राईम होत नाही आणि रायमिंग वर्ड्स मध्ये ते होतं. हा जो प्रकार आहे हा एकदम युनिक, एकदम वेगळा प्रकार आहे. ही कविता लिहिली आहे श्री विकास परिहार यांनी. ही कविता लिहिलेली आहे. तुम्ही तिथं बघा, त्यांचं वरच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन कवीचं तिथं मिळतं. पद्य संबंधी हे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा, पद्य संबंधी. आणि ते लिहिलंय हायकू. आता हायकू काय बघा बरं का. यह जापान की लोकप्रिय काव्य विधा है. जपान मधली आहे, लोकप्रिय आहे, फेमस आहे, पॉप्युलर आहे. आणि काव्य विधा म्हणजे कवितेचा इट्स अ टाइप ऑफ पोएम. ओके. हाइकू विश्व की सबसे छोटी कविता कही जाती है. विश्व की सबसे, जगातली सगळ्यात छोटी कविता कशी बघा बर का. 5वें दशक से हिंदी साहित्य ने हाइकू को खुले मन से स्वीकार किया, अपनाया. हाइकू कविता 5+7+5 बघा, 5+7+5 अशा याच्यामध्ये 17 वर्ण त्याच्यामध्ये येतात आणि त्या ढाच्यामध्ये ती लिहिलेली असते. आता आपण बघूयात ते जेव्हा घेताना. प्रस्तुत हाइकू में कवि ने अपने अनुभव म्हणजे एक्सपिरियन्सेस, लाईफ एक्सपिरियन्स, आपण जगताना जेव्हा जे काही एक्सपिरियन्स येतात ते, और छोटी छोटी विभिन्न घटनाओं को अर्थवाही सीमित शब्दों में, एकदम लिमिटेड वर्ड्स मध्ये, म्हणजे 17 वर्ड्स मध्ये, 17 वर्ड्स नाही आहेत ते, 17 कॅरेक्टर्स आहेत मुलांनो. 17 कॅरेक्टर मध्ये एक कविता लिहायची. वर्ड्स तर किती आहेत, पहिल्या स्टांजामध्ये 6 वर्ड्स आहेत, फक्त 6 वर्ड्स. बघा बरं, खूप स्किल लागतं हे असं छोट्याशा याच्यामध्ये एवढा मोठा अर्थ बसवणं इतक्या छोट्याशा याच्यामध्ये. ही सामान्य गोष्ट नाहीये, ही बहुत बडी बात होती है. बघूया आपण बरं का. मजा येणार आहे, खूप एन्जॉय कराल तुम्ही. मी स्वतः खूप एन्जॉय केली. बघा बरं, सीमित शब्दों में प्रस्तुत किया है. आता अजिबात टाइम वाया न घालवता आपण पुढं जाऊ. ठीक आहे. बघा, सुरू करूयात आपण. थोडं इंट्रोडक्शन झालं, गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीचं इंट्रोडक्शन गरजेचं असतं. त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी आयडिया मिळते. ठीक आहे. चला बघूया. घना अंधेरा. आता सगळ्यात पहिले बघूया हाइकू काय असतं. 5+5+7 हे आपल्याला आपण मगाशी बघितलं. 5+7+5 बघा. घना अंधेरा 5, चमकता प्रकाश 7 लेटर्स, 7 लेटर्स, 7 शब्द, 7 अक्षर, शब्द नाही. और अधिक बघा, और अधिक, कुठे आहे, कसं दाखवू, और अधिक 5 बस. आणि या 17 कॅरेक्टर्स मध्ये, ह्या 17 अक्षरांमध्ये एक आखी कविता आहे. 10-12 कविता आहेत बघा इथे. बघूयात आपण. चला, सगळ्यात पहिली कविता आहे घना अंधेरा. आता घना अंधेरा इथं काय लिहिलंय माहिती का. घना अंधेरा म्हणजे एकदम काळा कुट्ट अंधार,
रात्रीचे 3 वाजलेत, इमॅजिन करा, काळाकुट्ट अंधार. आणि अशा काळाकुट्ट अंधारामध्ये चमकता प्रकाश, एक दिवा चमकतोय छोटासा, किंवा काजवा असतो का नाही, अंधारे रात्री काजवा चमकतो, किंवा एखादा दिवा चमकतो, किंवा एखादा बल्ब चमकतो. दिवसभर जेव्हा ऊन असतं, जेव्हा सूर्य असतो, तेव्हा त्या दिव्याला काही किंमत नसते, त्याचं असणं कुणी नोटीस पण करत नाही. पण जेव्हा अंधार पडतो तेव्हा तो छोटासा दिवा किती मोठा वाटतो, किती मोठा प्रकाश वाटतो. राईट. बघा पटकन त्यांना काय म्हणायचंय मी तुम्हाला सांगतो. एक कोट असा आहे, आता मला तो कोटच नेमका आठवत नाही, त्याचा अर्थ आठवतोय, तो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा खूप काळ रात्र होती का नाही, जेव्हा खूपच म्हणजे आपण काय म्हणतो की जेव्हा आयुष्यामध्ये खूपच निराशा येते, खूप जास्त निराशा येते, त्याच्यानंतर चांगले दिवस येणार असतात 100%. मग हे कोर्टमध्ये कसं बसवलं माहिती का, जेव्हा खूप जास्त अंधार पडतो पहाट रात्रीचा, त्याच्यानंतरच पहाट होते, आणि पहाट झाली की सगळीकडं सूर्यप्रकाश येतो, सगळं जग उजळतं. तसं आपलं आयुष्य सुद्धा, जर तुम्ही अडचणीत असाल, जर तुम्ही खूपच अडचणीत असाल, आता डोकंच चालत नाहीये काय करायचं, समजून जा की आता थोड्याच दिवसांमध्ये, थोड्याच वेळामध्ये आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. हा त्याचा अर्थ. घना अंधेरा, चमकता प्रकाश और अधिक, अजून तो वाढत जाणार आहे. सेकंड बघा, करते जाओ पाने की मत सोचो जीवन सारा. बघा, करते जाओ. आता ह्याच्यामध्ये मला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला एक श्लोक आठवतो, कर्मण्येवाधिकारस्ते. हे तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतो की तुम कर्म करते जा, तुम्ही तुमचं काम करत जा, फळाची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा, फळ मिळणारच आहे, गॅरंटेड. तुम्ही ते त्याची का चिंता करता. साधी गोष्ट आहे, तुम्ही जर जीव तोडून अभ्यास केला तर मार्क्स येणारच येणार, मग मार्क्सची काळजी कशासाठी करायची. राईट. आणि बघा ना, आता समजा तुम्ही आंबा लावला, राईट, मग आता आंबा लावल्यावर पेरू उगवून येतो का आंबा लावल्यावर चिकू उगवून येतो, आंबा लावल्यावर आंबाच उगवून येतो. मग तुम्ही त्याची चिंता का करता, तुम्ही त्या फळाची चिंता का करता. तुम्ही बी लावायचं काम करा, तुम्ही मेहनत करायचं काम करा, तुम्ही तुमचं कर्म करा. करते जाओ पाने की मत सोचो. बघा पुन्हा 5+7+5 रिपीट झालेले, हे सगळीकडे रिपीट होणार आहे. सुंदर आहे, हा फॉर्मॅटच फार सुंदर आहे. पुढे बघूया. हा पुढचा मुद्दा बघूया. जीवन नैया मंझधार में डोले संभाले कौन. जीवन नैया म्हणजे तुमचं आयुष्य, नैया म्हणजे नाव, इथं प्रतिकात्मक आहे, सिंबॉलिक आहे, हे तुमचं आयुष्य. जीवन नैया, मंझधारचा अर्थ मागे दिलेला आहे. मंझधार म्हणजे नदीचा मध्यभाग, बरोबर, मध्यभाग. तर मंझधार में डोले, डोले माहिती ना, डोले नाग डोलतो. डोले म्हणजे काय, असं म्हणजे ती बोट आहे ना, ती आता गटांगळ्या खायला लागलेली, म्हणजे ती अशी हलतीये वाऱ्यानं खूप जास्त, आणि तुम्ही नदीच्या मध्यभागी आहात किंवा समुद्राच्या मध्यभागी आहात, आणि आता तुमची बोट बुडायला लागलेली आहे. आणि पुढे विचारले संभाले कौन. उत्तर किती सिंपल आहे, कोण सांभाळणार आहे. अरे तुम्ही सांभाळणार आहे, दुसरं कोण येणार आहे तुम्हाला सांभाळायला. किती मोठा अर्थ किती छोट्याशा शब्दांमध्ये दिलाय. अफाट यार, अफाट खरंच. बघा त्याच्या पुढचं बघा. रंगबिरंगे रंग संग लेकर, रंगबिरंगे रंग संग लेकर आया फागुन. फागुन म्हणजे जो मराठी महिना आहे, फाल्गुन किंवा हिंदीमध्ये त्याला फागुन म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, फाल्गुन मध्ये काय होतं बघा. ह्या फाल्गुनवर खूप साऱ्या कविता आपल्याला हिंदी मराठीमध्ये येतच राहतात नेहमी, राईट. तर फाल्गुन मध्ये काय असतं, फाल्गुन मध्ये पाऊस पडतो, निसर्गाला नवी पालवी फुटती, नवीन झाडं उगवून येतात, डोंगरदऱ्या खूप छान अशा प्लीजंट वाटतात. ठीक आहे. तर इथं त्यांना काय म्हणायचंय, रंगबिरंगे रंग संग लेकर आया फागुन. म्हणजे आपण जे वरती दुःखाबद्दल बोललो की दुःख फार येतात, तर आयुष्यभर दुःख नसतात, मधून अधून सुख पण असतं, मधून अधून आनंद पण असतो, मधून अधून गारव्याचे दिवस पण असतात, मधून अधून फाल्गुन पण असतं. तर इथं म्हणायचंय कवीला असं, विकास परिहारजींना असं म्हणायचंय
की ते जे थोडे क्षण येणार आहेत ना आयुष्यामध्ये आनंदाचे, त्याचा आनंद घ्यायला शिका, ते जगायला शिका, हा त्याचा अर्थ. ठीक आहे, चला पुढे बघूया. पुढे बघूया. काटो के बीच, काटे म्हणजे काटे, बीच म्हणजे मध्यभागी, काट्यांच्या मध्ये खिलखिलाता फुल. खिलखिलाता म्हणजे आनंदी फुल. आता काट्यांमध्ये कोणतं फुल असतं? गुलाबाचं फुल असतं, राईट. काटे म्हणजे काटे इथं सांगितले आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सला. आयुष्यामध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, संकट येतात, त्यांना म्हटलंय काटे. आता काटो के बीच म्हणजे आता गुलाबाचं फुल जे असतं ना ते काट्यांच्या मध्येच असतं, पण ते काट्यांच्या मध्ये बाबा माझ्या चारी बाजूनी काटे म्हणून ते तोंड पाडून बसत नाही, रडत नाही, दुःखी राहत नाही. ते तरी पण आनंदीच असतं, तरी पण ते फार सुंदर असतं, तरी पण ते जगाला सुगंधच देतं, राईट. म्हणजे अशी तुम्ही याच्यामधून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिका. तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं तुम्ही बघितली असतील की अडचणीत आहेत पण आनंदी असतात, हसत असतात, फुल ऑफ लाईफ असतात, पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, हो जाएगा, होईल, काहीतरी नीट होईल, आज नाही उद्या नीट होईल. की मला संकट का आलीत, माझी परीक्षा यासाठी आली आहेत, असा त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो. असं आपण पण बनलं पाहिजे. देता प्रेरणा, म्हणजे गुलाबाचं फुल आपल्याला प्रेरणा देतंय ना, राईट. तसं त्यातनं आपण प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. ठीक आहे, आपण आनंदी राहिलं पाहिजे. ठीक आहे, मला अमुक एखादी अडचण आली. तुम्हाला एक गंमत सांगू का? मी कुठेतरी कोट ऐकला होता आणि काही कोट आहेत ना जे खूप मनामध्ये बसतात आयुष्यभरासाठी. त्यातला एक कोट असा आहे की आज तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना, म्हणजे तुमचे सुद्धा, मी माझ्याबद्दल पण हे स्वमत पण आहे की आज माझे जे प्रॉब्लेम आहेत ना किंवा आज तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना, 20 वर्षांनंतर आपण त्या प्रॉब्लेम्सवर हसू. म्हणजे आज तुम्ही काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर तुम्हाला रडायला येत असेल. समजा माझ्या आयुष्यामध्ये काही 4 प्रॉब्लेम्स आहेत, मला रडायला येतं आज, पण 20 वर्षांनंतर मला हसायला येईल की अरे काय तरीच होतं, काही एवढा काही मोठा इश्यू नव्हता तो, वो दिन भी चले गए, वो वक्त भी बीत गया, असं. ठीक आहे, चला पुढे घ्यायचं का? पुढे बघा. भीतरी कुंठा. भीतरी म्हणजे आतमधली, कुंठा म्हणजे घोर निराशा. ठीक आहे, कुंठा. डिसअपॉइंटमेंट म्हणजे एखादं आपण स्वप्न बघतो, एखादी आपण इच्छा असती ती पूर्ण होत नाही, आपल्या मनामध्ये घोर निराशा होती की अरे काय नाही का, असं आपण नाराज होऊन जातो. भीत म्हणजे आतमधली ती घोर निराशा. आखो के द्वार से, दरवाजांचे डोळे. आई बाहेर म्हणजे बाहेर आली, मग आता डोळ्यातनं कशी बाहेर, उडी मारली का तिनं? डोळ्यातनं काय बाहेर येतं? डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात, डोळ्यातनं आसवं बाहेर येतात, बरोबर आहे का? आणि बाहेर आलं म्हणजे काय, रडली, म्हणजे रडून ती गोष्ट बाहेर पडली. म्हणजे त्यांनी, कवी आपल्याला असं सांगतायत की आपल्या आतमध्ये जर एखादी निराशा आहे, दुःख आहे, तर ते बाहेर काढण्याचा आपल्याकडं एक तरीका आहे, आपल्याकडं एक मार्ग आहे. रडून मोकळे व्हा, राईट. आणि आपल्याकडं तर असं आहे ना की मुलींना रडता येतं, स्त्रियांना रडता येतं, पुरुषांनी रडायचं नसतं. मर्द को दर्द नाही होता है, लई दर्द होता है, लई दर्द होता है बाबा. पण ते काय असतं ना की आपण असं ठरवलंय ना की रडायचं नाही अजिबात. अरे एखाद्याचा मृत्यू झाला तरी माणसं रडत नाहीत आतल्या आत. आणि मग काय होतं माहिती का तुम्हाला? म्हणजे काय होतं बघा, तुम्ही गुगल करा की पुरुषांना जास्त हार्ट अटॅक येतात का स्त्रियांना जास्त हार्ट अटॅक येतात? पुरुषांना स्त्रियांचे डबल हार्ट अटॅक येतात का? कारण की त्यांच्या आतलं ते दुःख ते बाहेरच काढत नाही, आतमध्ये दाबून स्त्रिया मुली रडून मोकळे होतात. त्यामुळे काय झालं पाहिजे माहिती का? आपल्याला ना पुरुषांना रडता आलं पाहिजे. मोठे आला भोकाडा पसरायचं, 10 मिनिटांनी मस्त मजावर एकदम बरं वाटतंय बघा. आता मी तुम्हाला शिकवतोय, मीच असं काही कधी केलं नाही बरं का. बघू एकदा मी ट्राय करून बघतो, मोठ्यानं भोकाड पसरून बघतो. बघा पुढे चला. हा बघा. खारे जल से धुल गए विषाद मन पावन. आता ते जे वरचं होतं ना ते तोच सेम अर्थ खाली परत तेच दिलेलं आहे, वेगळ्या शब्दांमध्ये दिले. खारा जल म्हणजे काय? खारट पाणी. कशाचं असतं? समुद्राचं का? इथं संदर्भ काय? डोळ्यातलं पाणी, अश्रू, आसू. खारे जल से धुल गए विषाद. विषाद म्हणजे दुःख.
म्हणजे जे मनामध्ये तुमचं दुःख होतं ना, ते खूप दुःख झालं, डोळे भरून आले, डोळ्यातनं पाणी बाहेर आलं, त्यानं ते दुःख धुतलं गेलं. राईट. डोळ्यातनं येणारं पाणी खारट असतं. ठीक आहे. मन पावन, अरे मन पावन झालं म्हणजे मन हलकं झालं तुमचं. काय विषादचा अर्थ दुःख आहे तिथं मागं दिलेला असेल बघा बरं का. म्हणजे पुन्हा तेच, रडू वाटलं रडा, दुःख झालं रडा, रडलं की मोकळं वाटतं. ठीक आहे. चला पुढचं घ्यायचं का. मृत्यू को जीना, मृत्यू को जीना जीवन विष पीना है जी विषा. मृत्यू को जीना, मृत्यू म्हणजे इथं डेथ नाही, मृत्यू म्हणजे इथं प्रॉब्लेम्स, संकट, ऑब्स्टॅकल्स जगा आपल्या आयुष्यामध्ये येणारे. आणि जीना म्हणजे आपण जगतच राहतो. आता कितीही अडचणी आल्या, कितीही काही आलं तरी आपण जगतोच ना, आपण मरत नाही ना. म्हणजे काही जण आत्महत्या करतात दुर्दैवानं, जी फार वाईट गोष्ट आहे. आणि तसं नाही केलं पाहिजे. आणि आत्महत्या करतात किती, लाखात एखादा माणूस आत्महत्या करतो, बाकीचे लाखातले 99,999 जगतातच ना. का द शो मस्ट गो ऑन, आपल्याला जगावंच लागतं. मृत्यू को जीना म्हणजे प्रॉब्लेम्स सोबत आयुष्य काढणं, त्याच्यावर मार्ग काढणं. जीवन विष पिना, जीवन विष आयुष्यातले स्ट्रगल्स, संघर्ष प्यावंच लागतं, पीत राहायचं. हे जी विषा, जी विषाचा अर्थ आहे मागं पण दिलाय जीने की इच्छा. मग इतके प्रॉब्लेम्स येऊन सुद्धा आपण मेलो का. आता माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आले, मेलो का मी कधी नाही ना, आहेच ना. ठीक आहे, हो जाएगा, हो जाता है. फार टेन्शन घेऊ नका अजिबात. आत्महत्येचा विचार जरी मनात आला ना तरी तो झटकून टाकायचा. काही कुठली जीवापेक्षा जास्त काहीच नसते ह्या जगामध्ये. ठीक आहे. इथं काय म्हणायचं बरं का, इथं त्यांना असं म्हणायचं टिके रहो. म्हणजे नाही का की क्रिकेटचं पिच असतं का नाही, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, रन बनले नाही ना तरी ठीक आहे, आउट व्हायचं नाही. ठीक आहे. एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले असू दे, पुढे बघता येईल. एखादं वर्ष वाया गेलं असू दे, पुढे बघता येईल. आउट नाही व्हायचं, टिकून राहायचं. डटे रहो, टिके रहो. ठीक आहे. चला पुढे बघा. ओके, पुढचं पान बघा. मन की पीडा, मन म्हणजे मन, माइंड, पीडा म्हणजे वेदना, दुःख. छाई बन बादल बरसी आखे. आता तुम्ही बघा, मन की छाई बन बादल म्हणजे जेव्हा ढग येतात आणि जेव्हा काळे ढग येतात, डार्क क्लाउड्स जेव्हा येतात, काळे ढग, त्याच्यानंतरच तर पाऊस पडतो ना. मग आपल्या मनामध्ये जेव्हा काळे ढग साचतात, म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा खूप दुःख साचतं, काळे ढग म्हणजे दुःख असं धरा. आणि मग तेव्हा काय होतं, आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, म्हणजे आपले अश्रू येतात. मग आकाशात काय होतं तेच होतं. जेव्हा काळे ढग जेव्हा खूप साचतात तेव्हा पाणी पडतं, इथं आपल्या डोळ्यातनं पाणी पडतं. ह्याचं त्यांनी रिलेट केलंय, ह्या गोष्टीची ती गोष्ट किती सुंदर प्रकारे रिलेट केलेली आहे बघा. मस्त मस्त. हे आपण फॅन झालो बरं का, हायकू प्रकाराचे आपण फॅन झालो. पुढे बघा बरं का. बरसी आखे म्हणजे रडणं, भोकाड पसरणं. पुढे बघा. चलती साथ पटरिया रेल की फिर भी मौन. चलती साथ म्हणजे एकमेकांच्या सोबत चालतात. काय, पटरिया, पटरिया म्हणजे रूळ, रेल्वेचं, रेल्वे ट्रॅक. पटरिया रेल की, ट्रेनची जी हे ते सोबत चालतं. आता रेलची पटरिया म्हणजे जे रेल्वेचं रूळ आहे ना, ते दोन रूळ असतात बरोबर. मग ते कशाचं सिंबल आहे, एक आहे सुख आणि एक आहे दुःख, आणि ते दोन्ही येतच राहतं. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. ते असणारच आहे. आज सुख असणार आहे, उद्या दुःख असणार आहे. आज दुःख आहे, उद्या सुख असणार आहे. काय हे होणारच आहे. ठीक आहे. आणि हे सायमल्टेनियसली आपण आपल्या आयुष्यामध्ये चालत राहतं. आणि फिर भी मौन, तरी ते एकमेकांशी बोलत नाही, तरी पण एकमेकांसोबत चालतच असतात ते. बरोबर आहे, असं त्यांना त्यातून म्हणायचंय. पुढं काय म्हणायचंय बघूया. भारी आहे राव. सितारे छिपे बादलों की ओट में, सुना आकाश. सितारे, सितारे म्हणजे काय, सितारे म्हणजे स्टार्स. स्टार्स इथं काय म्हणायचंय बरं का त्यांना, स्टार्सच्या ऐवजी. म्हणजे याचा सरळ अर्थ काय आहे की आकाशामध्ये तारे आहेत, ढग आले
की आकाश सुनं सुनं वाटते, आकाशात काहीच नाही, सगळं मोकळं भकास. तुम्ही पावसाळ्यामध्ये बघा ना, वरती काहीच दिसत नाही, भकास भकास वाटतं, एकदम उदास वाटतं. इथं काय म्हणायचंय, इथं सितारे म्हणजे ना आपल्या आयुष्यातली महत्वाची लोक बरं का, जी लोक आपल्यासाठी मॅटर करतात. मग तुमची फॅमिली असेल, आई बाबा, भाऊ बहीण, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, सगळे तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, जवळचे मित्र मैत्रिणी, बेस्ट फ्रेंड्स, तुमचा ग्रुप, बाजूला राहणारे सगळे. आता ह्यातले जे इम्पॉर्टंट लोक आहेत, सितारे छिपे बादलों की ओर, म्हणजे समजा ती लोक जर तुमच्या आयुष्यातनं गेली, बरोबर, समजा कुणाची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली, किंवा कोणाची बदली झाली, किंवा तुमची बेस्ट फ्रेंड शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये गेली, किंवा तुमच्या मित्राचं मैत्रिणीच्या वडिलांची बदली झाली, तिला शाळा सोडावी लागली, असं काही झालं बरं का, तर काय होतं की तुमचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे पोकळी निर्माण होती, नाही का, की तुम्हाला उदास वाटतं का. तो जो स्टार आहे ना तुमच्या आयुष्यातला, तो जो तारा आहे ना, तो स्टारा म्हटलो का मी आता, तुमच्या आयुष्यातला जो तारा आहे ना तो निघून गेला समजा, तर कसं वाटेल. तर ते तुम्ही बादलो की ओट, ओट मे म्हणजे आड मे म्हणजे ढगांच्या पलीकडं, ठीक आहे, म्हणजे गायब होणं. तर काय उरतं मग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यातनं जर आपली महत्वाची माणसं निघून गेली, काय काय उरतं मग. का नुसतं एखाद्या माणसाकडे बंगला आहे, गाडी आहे, बँकेत पैसा आहे आणि माणसंच नाही, मग काय उरलं, काय उपयोग आहे त्या माणसाचा, राईट. पुढे बघा चला, फार सुंदर आहे राव, डीप आहे, डीप, सो डीप, डीप मिनिंग. पुढे आपण बघूया, तुमने दिए जिन गीतों को स्वर हुए अमर. अरे खास आहे यार, खास खास खास. तुमने दिए, तुमने म्हणजे तुम्हाला सांगतो, एक हिंदीमध्ये एक गाणे, आता ते गाणं मी म्हणून नाही दाखवणार, तुम्ही व्हिडिओ स्किप करून टाकाल, व्हिडिओज बंद कराल, मोबाईलच बंद करून टाकाल, म्हणत नाही, सांगतो फक्त. एक सुंदर गाणं आहे बघा, होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. म्हणजे ते बहुतेक, इफ आय एम नॉट रॉंग, लता दीदी नाही, कोणीतरी जगजित सिंग यांनी ते गायलेलं गीत आहे, की ते तुम्ही म्हणा ना की ते अमर होऊन जाईल. म्हणजे इथं तुमनेचा अर्थ आहे कवी, कवीने म्हणजे तुमने दिए जिन गीतों को स्वर, म्हणजे ज्या गीतांना त्यानं स्वर दिले ते अमर झाले. आता तुम्ही बघा ना, एव्हरग्रीन सॉन्ग आहेत, जुनी गाणी बघा, जुनी, खूप जुनी ब्लॅक अँड व्हाईटची गाणी सुद्धा अजून सुद्धा. आता आजकालची गाणी आहेत ती तर अशी तेवढं डीप मिनिंगच नसतं, नुसता धांगड धिंगा असतो, तुम्ही नोटीस करा, ठीक आहे. तुम्ही आता ह्या जमान्याचे आहात, तुम्हाला ते हे गाणीच आवडत असतील, पण जुन्या गाण्यांना खूप डीप मिनिंग आहे, तसं इथं म्हणायचं आहे. आणि हुए अमर, आणि शेवटचं आहे, शेवटचं बघा बरं का, सागर में भी रहकर मछली प्यासी ही रही. आता बघा बरं का, काय म्हणायचं ना, सागर म्हणजे समुद्र, समुद्रामध्ये मासा समुद्रातच असतो, पाण्यातच आहे 24 तास, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत तो पाण्यातच आहे. पण पाणी खारट आहे. आता खारट पाणी येते, काय पिता येत नाही, मग पाण्यात राहून तहानलेलाच राहिला आयुष्यभर. प्रतिकात्मक आहे, पाण्याला काही फ्रेश वॉटर लागत नाही, पाण्याला सॉल्ट वॉटरच लागतं. मुद्दा समजून घ्या. इथं मुद्दा काय माहिती का, की मग अशी मी उदाहरण दिलं बघा, समजा एखादा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, त्याकडे गाडी आहे, ऑडी आहे, BMW आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, पेंट हाऊस आहे, बँकेमध्ये पैसा आहे, आयफोन आहे, सगळं सगळं सगळं, पण त्याच्या आतमध्ये समाधानच नाहीये. ही इज नॉट हॅपी, ही इज नॉट सॅटिस्फाईड. काय उपयोग आहे, राईट. सागर में भी सगळं पैशात लोळतोय माणूस, पण समाधानी नाहीये. मछली प्यासी ही रही. ह्याचा अजून एक अर्थ काय दिलाय बरं का, तुमच्या गाईडमध्ये दिलाय ऍक्च्युली तो अर्थ, की समजा एखादा खूप श्रीमंत माणूस आहे बरं का, खूप श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे, आणि एखादा गरीब आहे, खूप गरजवंत आहे, एकदम नीडी आहे, आणि त्या गरीब माणसाला जर तो पैसा नाही मिळाला गरजेला, तर उपयोग काय आहे त्या पैशांचा, राईट. तुम्हाला लक्षात येते मला काय म्हणायचं. बघा, एक किस्सा तुम्हाला सांगतो बरं का, आपल्या भारत देशामध्ये घडलेला हा किस्सा आहे.
कधीतरी कुठंतरी बातमी वाचली होती, तुम्ही नेटवर सर्च केलं तर ती बातमी मिळेल. एका गरीब बाईने, गरीब नाही अत्यंत दरिद्री बाईनं आपलं पोटचं मूल 200 रुपयांना विकलं. 200 रुपयांना आपलं 9 महिने पोटात वाढवलेलं मूल विकलं. 200 रुपयांना विकलं. ऐकून कानावर विश्वास तरी बसतोय का? आणि आपण किती सहज 200 रुपये खर्च करतो. पिझ्झा खायला गेलो तर 1000-1500 रुपये खर्च होतो. काय साधं स्नॅक्स खायला गेलो, कोल्ड कॉफी प्यायला गेलो तरी किती पैसे खर्च होतात आपले. आणि 200 रुपयासाठी एका आईला, गरीब आईला आपलं मूल विकावं लागणं, आणि हे या देशात घडतं. मग श्रीमंत माणसांकडे जो पैसा आहे एवढा बँकेमध्ये पडून आहे, त्याला धूळ लागली आहे, त्याचा उपयोग काय आहे? राईट. अशा अर्थानं ते म्हणतात, सागर में भी रहकर मछली प्यासी ही रही. कडक यार, कडक. असं डोक्यात जातं हे सगळं. राईट. तर ठीक आहे, आपण मराठीमध्ये बघितलं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही तुमचे कमेंट्स जर तुमच्या आल्या तर मला समजेल की तुम्हाला आवडते, नाही आवडते, किंवा अजून काय सजेशन्स आहेत, अजून काय म्हणणं तुमचं, क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे का नाही घ्यायचे, कसं काय. एखादा कुठला टॉपिक आहे असा हिंदीतला की जो तुम्हाला फारच अवघड जातोय, त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करायचा असेल, मला कळवा कमेंटमध्ये. ठीक आहे, चला आत्तापुरतं आपण थांबूयात. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. सी यू, टाटा, बाय बाय.